विवेकानंद केंद्र कन्याकुमारी महाराष्ट्र प्रांताचे संघटक आहेत. विश्वासजी मूळचे नागपूरचे, प्राणीशास्त्र विषयात पारंगत. नागपूरच्या धरमपेठ कला वाणिज्य आणि मनोहर पांडुरंग देव विज्ञान महाविद्यालयात प्राणीशास्त्र विषयाचे प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केले आहे. विद्यार्थीप्रिय प्राध्यापक असल्याने त्यांनी सामाजिक भान असलेले सुसंस्कारित विद्यार्थी घडवले. राष्ट्रीय छात्र सेनेच्या नौदल शाखेचे कमिशन्ड अधिकारी म्हणूनही त्यांनी काम पाहिले. विश्वासजी विवेकानंद केंद्र विद्यालयाचे सचिव म्हणूनही काम पाहत होते. त्यांनी ईशान्य भारतातील 55 शाळांचे व्यवस्थापन कार्य सुमारे 3 दशकं सांभाळले. त्यात अरुणाचल प्रदेश मधील 34 शाळा, आसाम मधील 20 शाळा आणि नागालँड मधील एका शाळेचा समावेश होता. विश्वासजी ईशान्य भारतातील आपल्या बांधवांच्या शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सामाजिक स्तर उंचावण्याच्या कार्यात 3 दशकाहून अधिक काळ स्वतःला झोकून दिले आहे. सुदूर आणि मागास क्षेत्रातील जनजातींमध्ये शैक्षणिक कार्यासाठी दिला जाणारा नातू फाउंडेशन पुणे आयोजित महादेव बळवंत नातू या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. प्रगाढ वाचन असलेल्या विश्वासजींना प्रवासाची आवड असून ते आशयगर्भ कथाकथनकार आहेत. शिक्षण, विवेकानंद आणि अनेक सामाजिक विषयांवर ते विचार मांडतात. मी विश्वासजींना विनंती करते की आज त्यांनी शांती आणि करुणामय गौतम बुद्ध यावर आपल्याला मार्गदर्शन करावे. विश्वासजी. सर्व उपस्थित बंधू आणि भगिनींना माझा नमस्कार. खरं पाहिलं असता आज मी विशालला खूप धन्यवाद द्यायला पाहिजे की या निमित्ताने मला भगवान बुद्ध यांच्या जीवनचरित्राकडे बघण्यासाठी म्हणून एक नवीन दृष्टी मिळाली. विशालने जेव्हा मला फोन केला तेव्हा माझ्या मनात एकदा आलं होतं की आपण नाही म्हणावं, शक्य नाही आहे म्हणून. पण दुसरा विचार केला की प्रत्येक आलेली संधी आहे ती आपण सोडली नाही पाहिजे. त्यानिमित्ताने अभ्यास करता आला तर अभ्यास केला पाहिजे. थोडं जर कमी जास्त झालं तरी चालेल, परंतु या निमित्ताने आपला अभ्यास होईल आणि म्हणूनच मी या विषयाला होकार दिला. आपली भारतीय संस्कृती पुरातन आहे, महान आहे आणि त्या संस्कृतीच्या आधारावरती आपण संपूर्ण विश्वामध्ये आपल्या देशाला, आपल्या मातृभूमीला उच्च पदावरती जाऊन पोहोचवू शकतो याची ग्वाही स्वामी विवेकानंदांनी दिलेली आहे. स्वामी विवेकानंद एका ठिकाणी म्हणतात, अप इंडिया, कॉन्कर दी वर्ल्ड विथ युअर स्पिरिच्युअलिटी. हा भारत देश जो आहे तो आध्यात्मिक देश आहे आणि अध्यात्माच्या ज्या व्याख्या केलेल्या आहेत त्यात सगळ्यात सोपी आणि चांगली व्याख्या भगवद्गीतेमध्ये केली आहे असं मला वाटतं. भगवद्गीतेमध्ये मॅन मेकिंग नेशन बिल्डिंग हे विवेकानंद केंद्राचं जे ब्रीदवाक्य आहे की मनुष्य निर्माण ही राष्ट्र निर्माणाची पहिली पायरी आहे. आणि मनुष्य निर्माण म्हणजे काय? तर मनुष्य निर्माण म्हणजे शारीरिक, मानसिक, भावनिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक प्रगती होत जाणे. ज्याप्रमाणे आपण शरीराची काळजी घेतो त्याचप्रमाणे आपल्यामध्ये जो जीवात्मा आहे त्या जीवात्माचं सुद्धा विकसन व्हायला पाहिजे, त्याचा व्याप्ती वाढायला पाहिजे आणि ती इतकी व्याप्ती वाढली पाहिजे की संपूर्ण विश्व जे आहे हे माझंच एक रूप आहे असा विचार जेव्हा आपल्या मनात येतो किंवा आपण त्याप्रमाणे वागतो तेव्हा आपण असं म्हणू शकतो की आपल्या जीवनामध्ये आध्यात्मिकतेमध्ये प्रवेश झालेला आहे. हा जो एक्सपान्शनचा विषय आहे, विकास होण्याचा आहे, त्याला एक स्वामी विवेकानंद फार सुंदर म्हणतात, एक्सपान्शन इज लाईफ, कॉन्ट्रॅक्शन इज डेथ. आणि आजच्या आपल्या समाजामध्ये आपण असं बघतो आहे की एक्सपान्शन होण्याऐवजी कॉन्ट्रॅक्शन जास्तीत जास्त होत आहे, अगदी सर्व स्तरावरती. म्हणजे आता आपलं कुटुंब हे तर लहान होतच आहे, परंतु आता कुटुंबा सुद्धा मध्ये आई वेगळी, वडील वेगळे, मुलगा वेगळा, मुलगी वेगळी आणि एक ठिकाणी एकत्र कुटुंब बघायला सुद्धा मिळणं कठीण झालेलं आहे. आपल्या भारतीय संस्कृतीच्या माध्यमातून आपल्याला हेच बघायचं आहे की आपण वसुधैव कुटुंबकमची कल्पना जी आहे ती वसुधैव कुटुंबकची कल्पना आपल्या जीवनात आपण कशी उतरवू शकतो आणि त्या दृष्टीने आपली ही संस्कृती जी आहे ती अत्यंत महत्वाची आहे. जेव्हा मला हा विषय मिळाला
तेव्हा मला एक सुंदर गोष्ट आठवली. ती गोष्ट म्हणजे एक छोटस वाक्य होतं. भगवान बुद्धाला कोणीतरी असं विचारलं होतं की भगवान बुद्ध तथागत, आय वॉन्ट हॅपीनेस, मला सुख हवं आहे, काय केलं पाहिजे मी? आणि भगवान बुद्धाने जे थोडक्यात उत्तर दिलेलं आहे, त्यांनी म्हटलं, इफ यू वॉन्ट हॅपीनेस इन युअर लाईफ तर रिमूव्ह आय, रिमूव्ह वॉन्ट, देन हॅपीनेस रिमेन्स. आता याच्यामध्ये या वाक्यामध्ये 3 गोष्टी आहे. आय वॉन्ट हॅपीनेस, माझं गंतव्यस्थान हॅपीनेस आहे. त्या 2 मध्ये त्या ठिकाणी जाऊन पोहोचण्याची जी अडचण कोणची आहे, तर हा जो आय आहे, हा आय आहे. आय म्हणजे अहंकार, हा अहंकार आहे. आणि हा अहंकार जोपर्यंत आपल्यामध्ये आहे तोपर्यंत आपल्याला सुख हे मिळू शकत नाही. या अहंकारासाठी म्हणून, अहंकाराच्या पोषण करण्यासाठी म्हणून आपण 3 गोष्टीचा अवलंब करत असतो. ते म्हणजे क्रिटिसिझम, कंपॅरिझन अँड कॉम्पिटिशन. प्रत्येक ठिकाणी आपली ही कॉम्पिटिशन चालू असते. दुसरा आहे हा अहंकार, दुसरा आहे वॉन्ट. वॉन्ट म्हणजे डिझायर. आपल्याला अनेक मनामध्ये इच्छा निर्माण होत असतात. मन म्हणजेच इच्छा. हजारो प्रकारचे विचार, हजारो प्रकारच्या इच्छा या मनामध्ये सतत चालू असतात. आणि या कधी कधी सकारात्मक तरी असतात, नाही तर कधी कधी नकारात्मक सुद्धा असतात. तेव्हा या जर आपण इच्छा काढून टाकल्या, आपल्या जे काही होत आहे त्याकडे तटस्थ दृष्टीने बघण्याचे आपण जर प्रयत्न केला, आपली इच्छा किंवा आपला विकार किंवा आपली वासना त्यात जोडली नाही तर आपल्याला सुख मिळू शकतं. म्हणून हे भगवान बुद्धांचं हे जे छोटस वाक्य आहे त्यांनी मला फार मी प्रेरित झालेलो होतो. परंतु त्यांचा अभ्यास करण्याचा कधी असा मला सोर्स मिळाला नाही किंवा अभ्यास करण्याचा चान्स मिळाला नाही, संधी मिळाली नाही. आणि या वेळा जेव्हा विशालने मला विचारलं की तुम्ही बोलाल का, तर मी म्हटलं चला या निमित्ताने आपण थोडा अभ्यास करूया आणि आपल्या मनातले जे काही विचार आहे, जी काही आपल्याला माहिती आहे, ती माहिती आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवावी. कारण सगळ्या लोकांनाच असे अभ्यास करण्याची प्रवृत्ती आणि वेळ या दोन्ही गोष्टी नसतात. तर आपण आज बघणार आहे भगवान बुद्ध यांचं थोडस जीवन, त्यांचे थोडेसे विचार. सर्वात तत्व म्हणतो आपण, ज्या 5 तत्वांनी, पंचमहाभूतांनी हे शरीर बनलेलं आहे किंवा ही प्रकृती बनलेली आहे, हे पंचमहाभूत हे जे आहे हे भगवान मध्ये असतात. अगदी आपण संस्कृतचा विचार केला तर भगवान मधला भ म्हणजे भूमीसाठी आहे, मग ग म्हणजे गगनासाठी आहे, आकाश, मग वायूसाठी आहे, जलसाठी आहे आणि अग्नीसाठी आहे. भगवान या शब्दामध्ये या 5ही गोष्टी अंतर्भूत आहेत. भगवान ज्यांचा संस्कृत विषय आहे त्यांनी हा भगवानचा शब्द जर संस्कृत प्रमाणे लिहिण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला जाणवेल की हे 5ही तत्व जे आहे, जे आपण पंचमहाभूत म्हणतो, की भूमी आहे, त्यात म्हणजे जमीन आहे, भूमी आहे, नभ आहे, आकाश आहे, जल आहे, वायू आहे आणि सगळ्यात शेवटी अग्नी, या 5 बनलेला आहे. या 5ही गोष्टी ज्याच्यामध्ये पुरेपूर आहेत, 100% आहेत, त्यांनी ते पूर्णपणे व्याप्त झालेले आहेत, असा तो भगवान. म्हणजे भगवान म्हणजे पंचमहाभूतांनी बनलेला, पूर्णपणे विकसित झालेला व्यक्ती म्हणजे भगवान असं म्हणायला पाहिजे. दुसरा त्याचा अर्थ असा आहे की एका संस्कृत श्लोकामध्ये असं आलेला आहे की भगवान याचा अर्थ जो आहे, ऐश्वर्यस्य समग्रस्य धर्मस्य यशस्वी ज्ञान वैराग्य क्षण भग इति भगवान. म्हणजे त्याच्यामध्ये 6 गोष्टी परिपूर्ण असतात. या 6 गोष्टी कोणत्या परिपूर्ण आहेत, तर त्याच्यामध्ये सुंदरता असते, देयर इज अ ब्युटी. जो भगवान आहे त्याच्यामध्ये ब्युटी असते. आता आपण जेव्हा ब्युटी म्हणतो, इट इज नॉट नेसेसरी की ते कलर त्याचं किंवा हे असं नाही. तर ही ब्युटी त्याचं मन जे आहे त्या मनाच्या सुंदरतेमुळे तो सुंदर दिसायला, तर ब्युटी असते, सुंदरता असते. दुसरं काय असतं तर त्यात नॉलेज असतं, ज्ञान असतं.
परिपूर्ण ज्ञान. परिपूर्ण म्हणजे काय? तर हे संपूर्ण विश्व जे आहे त्या विश्वाची उत्पत्ती कशी झालेली आहे, त्याचं मेंटेनन्स ज्याला ते कसं होतं, त्याचा नाश कसा होणार आहे, याचं संपूर्ण ज्ञान ज्यांना झालेलं आहे, असे ते असं ते नॉलेज ज्याला म्हणतो आपण किंवा ज्ञान म्हणतो, ते पण परिपूर्ण असतं. तिसरी गोष्ट म्हणजे स्ट्रेंथ, शक्ती. शक्ती असल्यामुळे ते पराक्रम करू शकतात आणि त्याच्यामध्ये ही शक्ती पण असते. आणि म्हणून आपण बघतो की भगवंतामध्ये काहीही करण्याची शक्ती असते आणि ती शक्ती आपल्यामध्ये सुद्धा निहित आहे. मला स्वामी विवेकानंदाचं एक वाक्य आठवतं. स्वामी विवेकानंद म्हणतात, ऑल पॉवर इज विदिन यू, यू कॅन डू एनिथिंग अँड एव्हरीथिंग. म्हणजे ज्याप्रमाणे ईश्वराच्या हातून सगळं काही घडू शकतं, तशीच शक्ती माझ्यामध्ये सुद्धा आहे. म्हणजेच मी पण भगवंत होऊ शकतो, भगवान होऊ शकतो, याची ग्वाही आपल्याला आपली आध्यात्मिक संस्कृती देते. तर स्ट्रेंथ असतं म्हणजे शौर्य असतं, शौर्यामुळे ते पराक्रम करतात. आणि मग चौथी गोष्ट जी आहे त्यात श्री आहे. श्री म्हणजे वेल्थ. आता ही वेल्थ म्हणजे फक्त पैसा नव्हे, सर्व प्रकारची श्रीमंती ज्याला म्हणतो आपण, जे मनाची पण श्रीमंती, शरीराची सगळ्या गोष्टी आहेत, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये असतात. आणि पाचवी गोष्ट म्हणजे यश. जिथे कुठे जातील तिथे त्यांना यश मिळत असतं, त्याला आपण म्हणतो फेम. आणि सगळ्यात शेवटी ते वैराग्याने परिपूर्ण झालेले आहेत. हे सगळं जरी असलं, हे तरी माझं नाही आहे, सोडू शकतो मी, अशा प्रकारची त्यांच्या मानसिक तयारी असते. हे 5-6 गोष्टी ज्या मी तुम्हाला सांगितल्या की सुंदरता म्हणजे ब्युटी, ज्ञान म्हणजे शक्ती किंवा पराक्रम म्हणजे स्ट्रेंथ, श्री म्हणजे आणि त्याग किंवा वैराग्य म्हणजे रिनन्सिएशन, या 6 गोष्टी ज्यांच्यामध्ये परिपूर्ण असतात त्याला भगवान म्हणतात. आणि हा सिद्धार्थ जो आहे, जो शुद्धोदराचा मुलगा होता, ज्याने वयाच्या 28व्या-29व्या वर्षी सर्व सोडून तो मी कोण आहे, माझ्या जीवनाचा उद्देश काय आहे, हे शोधण्यासाठी म्हणून जो बाहेर निघाला, तोच पुढे भगवान बुद्ध म्हणून प्रसिद्ध झालेला आहे. बुद्ध या शब्दाचा अर्थ असा आहे, प्रकर्षण बुद्ध. प्रकर्षण बुद्धी ज्याला आहे, त्याची बुद्धी खूप व्यापक झालेली आहे, खूप वाढलेली आहे, तो प्रबुद्ध. प्रबुद्ध म्हणजे ते केवळ आजचा उद्याचा विचार करत नाही, तर ते येणाऱ्या हजारो वर्षांचा विचार करत असतात आणि त्या दृष्टीने त्यांचे सगळं कार्य झालेलं असतं. अशा वेळा मला एक लहानसा प्रसंग आठवतो. जेव्हा विवेकानंदांची सार्धशती होती, त्या सार्धशतीच्या वेळा माझ्याकडे प्रबुद्ध भारत याचं आयामाचं काम होतं. तेव्हा एका ठिकाणी मी एक सुंदर ऐकलेलं होतं. यामध्ये आपल्याला माहिती आहे की वंदे मातरम हे जे गीत आहे, ज्याला आपण राष्ट्रगान म्हणतो, ते बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी आनंदवट नावाच्या त्यांच्या कादंबरीत घेतलंय. आणि ही कादंबरी साधारण 1880च्या सुमारासमध्ये पूर्ण झालेली होती. त्यांनी आपली ती कादंबरी जी आहे ती आपल्या मुलीला वाचायला दिली. मुलीने ती वाचली आणि मुलीने म्हटलं की बाबा, तुम्ही हे काय लिहिलेलं आहे, आपल्या देशात हे काही शक्य आहे का, हे असं शक्य होणार नाही. आणि तेव्हा बाबांनी असं म्हटलं की आज जरी झालं नाही तरी येणाऱ्या काही वर्षामध्ये ही जी कादंबरी आहे किंवा हा जो मंत्र आहे वंदे मातरमचा, हा खूप मोठी क्रांती घडवून आणणार आहे. 1880 मध्ये घडलेली ही घटना आपल्याला माहिती आहे की जेव्हा वंगभंग सुरुवात झाली, तेव्हा वंदे मातरम हा जो होता, हा क्रांतिकारांचा मंत्र होता. या मंत्राच्या आधारावरती त्यांनी आपल्याला स्वातंत्र्य सुद्धा मिळवून दिलेलं होतं. तर हे जे 25 वर्ष, 30 वर्ष, 50 वर्ष, 100 वर्ष अशा दूरवरचा विचार जे करतात, त्यांना प्रबुद्ध म्हणतात. आणि बुद्धांनी तर हजारो वर्षाचा अभ्यास केलेला होता. म्हणजे हजारो वर्षांसाठी म्हणून त्यांचं जे ज्ञान होतं ते ज्ञान त्यांनी दिलेलं आहे. आणि म्हणून त्यांना प्रबुद्ध असं म्हटलं जातं. अत्यंत बुद्धिमान, त्यांच्याजवळ जे नॉलेज आहे, ज्ञान आहे, ते परिपूर्ण आहे.
असे हे भगवान बुद्ध यांची उद्या 26 मेला जयंती आहे. म्हणजे त्या दिवशी त्यांचा जन्म झालेला आहे. आपल्याला माहिती आहे की आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आपण जन्म तिथीच्या हिशोबाने करतो, आपण दिनांकाच्या हिशोबाने करत नाही. अगदी आमच्या घरी माझी आई माझा जन्मदिवस सुद्धा असाच करायची, तिथीने करायची. ठीक आहे, आता बाकीचे मित्र आपल्याला आपल्या जन्मदिनाच्या दिवशी मेसेजेस वगैरे पाठवतात, ती गोष्ट वेगळी आहे. परंतु भारतीय संस्कृतीप्रमाणे आपण आपला जन्मदिवस जो आहे तो आपल्या जन्मतिथीप्रमाणेच केला पाहिजे. आणि म्हणूनच आपल्याला असं जाणवतं की संपूर्ण मोठ्या लोकांचे जे जन्मदिवस आहेत ते आपण तिथीने साजरी करतो. मग तो गोकुळाष्टमी, श्रीकृष्णाचा जन्म असलेली अष्टमी असो, किंवा मग रामनवमी असो, अशा अनेक आहेत, एक दोन नाही, अशा अनेक आहेत. आता अगदी विचार केला आपण तर व्यास पौर्णिमा आपण जी म्हणतो, भगवान वेदव्यास, गुरुपौर्णिमा ज्याला म्हटलं जातं, तो आपण तिथीने करतो, आपण काही तारखेने करत नाही. त्याच्यामुळे तारीखी बदल यावर्षी 26 मे यावेळा ही वैशाख पौर्णिमा आलेली आहे. दुसरे आपण थोडासा विचार करूया इथे आता की पौर्णिमा हा अत्यंत चांगला दिवस आहे आणि या दिवशी अनेक मोठ्या मोठ्या लोकांचे जन्म झालेले आहेत. की तो विषय सोडून देऊ आपण. तर 26 मे 2021 हा यावर्षी वैशाख शुद्ध पौर्णिमा म्हणजे उद्या आहे. परंतु आपल्या सोयीसाठी म्हणून आपण तो आज साजरा करतो आहे किंवा आज आपण त्याच्यावरती चिंतन करणार आहोत. कारण की आपला उद्देश जो आहे तो मोठ्या माणसांची जयंती साजरी करताना काही अवडंबर न करता त्यांच्या जीवनापासून आपण काही शिकू शकतो का, त्यांच्या जीवनातून आपण आपल्या जीवनात काही आणू शकतो का, अशा प्रकारचं चिंतन करण्याचा विषय आहे. आणि म्हणून आपण उद्या होणारी वैशाख शुक्ल पौर्णिमा तो भगवान बुद्धांचा जन्मदिवस, परंतु केवळ त्यांचा जन्मदिवस आहे हे महत्वाचं नाही आहे. त्याहीपेक्षा महत्वाचं असं आहे, ज्या दिवशी यांना पूर्ण ज्ञान प्राप्त झालं आणि ते भगवान बुद्ध झाले, तो दिवस सुद्धा वैशाख पौर्णिमेचाच होता. आणि त्याहीपेक्षा आणखी पुढे गेलं तर आपण तर त्या दिवशी त्यांचा मृत्यू झाला, तो मृत्यू सुद्धा वैशाख पौर्णिमेला झालेला आहे. काय मोठं भाग्य आहे बघा की जीवनाचं सुरू होणं, जीवनाचं लक्ष प्राप्त होणं आणि जीवनाची इथे संपन्नता करणं किंवा संपवणं, या तिन्ही गोष्टी ज्या आहेत या एकत्र येण्याचा संयोग जो झालेला आहे तो भगवान बुद्धांच्या जन्मात झाले, भगवान बुद्धांच्या जीवनात झालेला आहे. जन्मदिवस म्हणजे आपलं जीवन सुरू होतं. मग जीवनामध्ये काहीतरी लक्ष असतं, त्या लक्ष प्राप्तीसाठी म्हणून आपण पूर्ण आयुष्यभर आपलं काम करत असतो. आणि जेव्हा लक्ष पूर्ण होतो त्यावेळेला आपण शरीर त्याग करतो. या तिन्ही गोष्टी वैशाख पौर्णिमेच्या दिवसात झाल्यामुळे आपण भगवान बुद्धांचा जन्मदिवस आणखी मोठ्या प्रमाणात आपण त्याचा साजरा करत असतो. आणि भगवान बुद्धांचं जीवन काय होतं, उत्कृष्ट जीवन, श्रेष्ठ जीवन आणि सार्थक जीवन. त्यांनी आपल्या जीवनाचा सार्थकता करून टाकली होती. आणि म्हणून आज आपण त्यांच्या जीवनाचा थोडासा अभ्यास करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपल्याला माहिती आहे की बुद्धांचं खरं नाव जे आहे ते सिद्धार्थ होतं. त्यांच्या वडिलांचं नाव शुद्धोधन होतं. आणि वडिलांची अशी इच्छा होती की माझ्या मुलाला कुठल्याही प्रकारचं दुःख व्हायला नको, त्याला सगळ्या सुखाच्या सगळ्या गोष्टी त्यांना देण्याचा प्रयत्न केला. इतकं की त्यांनी ऊन, पाऊस आणि थंडी या तिन्ही गोष्टीपासून बचाव करण्यासाठी योग्य पद्धतीने त्याला 3 वाडे करून दिले की उन्हाळ्यात या ठिकाणी राहायचं, पावसाळ्यात या ठिकाणी राहायचं आणि हिवाळ्यात या ठिकाणी राहायचं. त्या प्रकारची व्यवस्था त्या महालात करून ठेवलेली होती. साधारण 19 वर्षाच्या वयामध्ये त्यांनी आपल्या या सिद्धार्थचं लग्न ठरवलेलं होतं. आणि लग्न झालं आणि जी मुलगी म्हणून त्यांच्या घरात सून म्हणून आली किंवा सिद्धार्थाची पत्नी म्हणून आलेली होती,
तिचं नाव जे होतं ते यशोधरा होतं. आणि तुम्हाला सांगितलं तर कदाचित आश्चर्य वाटेल की ही यशोधरा जी आहे ही सिद्धार्थच्या नात्यातलीच मुलगी होती. नातं कसं होतं, तर ज्याप्रमाणे आपल्या महाराष्ट्रामध्ये आते मामे बहिणींचं लग्न होऊ शकतं, म्हणजे आते भाऊ मामे बहीण असं, किंवा मामे भाऊ आते बहीण असं होण्याची शक्यता आपल्या याच्यात आहे. तशा प्रकारचं नातं या दोघांचं होतं. तरी सुद्धा सिद्धार्थचं लग्न होण्याच्या वेळेला त्यावेळची जी पद्धत होती की काहीतरी पराक्रम करून दाखवा लागायचा, तर असा किंवा ज्याला आपण स्वयंवर म्हणतो असं स्वयंवर करण्यात आलं. परंतु यशोधराची त्यांचं लग्न झालं आणि त्यांच्यापासून त्यांना राहुल नावाचा एक मुलगा झालेला होता. अनेक वर्ष लग्न झाल्यानंतर सुद्धा जवळजवळ 10 वर्ष सुख आणि आरामाचं जीवन जगत असताना एक दिवशी त्यांच्या मनात असा विचार आला की मी या वाड्याच्या बाहेर कधी गेलोच नाही. हे जग कसं आहे, काय काय आहे त्याच्यामध्ये, आणि या सगळ्याचा मला माहिती व्हायला पाहिजे. आणि म्हणून त्यांनी आपल्या वडिलांना सांगितलं की मला बाहेर जायचं आहे. ते म्हणे नाही नाही, तू इथे राहा, छानपैकी आहे, सगळं आहे सगळं आहे. वडिलांची एकच इच्छा की याला बाहेरचं काही दिसू नये. जगामध्ये जे दुःख आहे या दुःखाचा प्रादुर्भाव किंवा या दुःखामुळे याला जायला यांनी बघायला नको. पण हा अगदी हट्टाला पेटला आणि त्या हट्टाला पेटून तो आपल्या सारथ्याला घेऊन बघायला निघाला. आणि हे बघत असतानाच त्याला जे जाणवलं त्या जाणवामध्ये आपण तेव्हा असं म्हणतो आपण की सिद्धार्थला जीवनातल्या 4 सत्य त्याला दिसले. 4 सत्य दिसले. ते 4 सत्य कोणते होते? तर पहिलं सत्य असं की जगात केवळ सुख नाही आहे, तर दुःख पण आहे. दुःख त्याला दिसलं, कारण आपल्याला माहिती आहे त्या गोष्टीत मी जाणार नाही, त्याला काय काय दिसलं वगैरे, शरीर जर्जर झालेलं आहे असं ते काही गरज नाही आहे. पण जे 4 सत्य त्याला जाणवले त्यात पहिलं सत्य की जगात दुःख आहे. दुःखाची उत्पत्ती सतत होत असते. एक दुःख संपलं की दुसरं दुःख येतं. त्याच्यामुळे माणूस नेहमीच दुःखाकडेच जात असतो. दुसरं सत्य त्याला जाणवलं. तिसरं सत्य त्याला हे जाणवलं की दुःखापासून मुक्ती पण मिळू शकते. म्हणजे आपण काही कार्य केलं, आपण काही विशेष प्रकारे काही केलं तर या दुःखापासून मुक्ती होऊ शकते याची पण त्याला जाणीव झाली. आणि त्यांनी मग या दुःखापासून दूर होण्याचा काही मार्ग आहे का असा आपण विचार केला. आणि या विचाराने प्रवृत्त होऊन या दुःखापासून काय काय कशामुळे माझं हे दुःख दूर होईल, दुःख आहे पण या दुःखापासून मुक्ती मिळू शकेल का, हा अत्यंत गंभीर प्रश्न त्याच्या मनामध्ये आला. आणि या मार्गाला हा काय मार्ग आहे की ज्याच्या माध्यमातून दुःख जे आहे ते दूर होईल, असं काही शोधता येईल का आपल्याला, असा विचार त्याला भेडसावू लागला. आणि या विचाराने अत्यंत तो गंभीर झाला, चिंतनशील झाला. आणि त्याच्यामुळे त्यांनी एक दिवशी रात्री आपली बायको आणि आपली पत्नी यशोधरा आणि आपला मुलगा राहुल, तो राहुल केवळ 1.5-2 वर्ष होता, त्यांना सोडून पुन्हा वापस येण्याचा नाही असा निश्चय करून रात्रीच्या रात्री निघून गेलाय. आणि त्यांचं जीवन तिथून जे सुरू झालं, सतत भटकंती सुरू झाली. अनेक गोष्टी, अनेक त्यांना प्रकारच्या अडी अडचणी आलेल्या आहेत. आणि या अडी अडचणीवरती मात करत 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 संपूर्ण ठिकाणी फिरत फिरत, कधी शरीराला कष्ट दिलेले आहेत, अशा अनेक गोष्टी त्यांनी केलेल्या होत्या. आणि या प्रवासाच्या माध्यमातूनच त्यांना एक मार्ग सापडला की ज्या मार्गातून ज्याच्यामुळे माणूस दुःखापासून मुक्त होऊ शकतो. म्हणजेच बुद्धत्वाचा मार्ग त्याला सापडला. आणि तो जो दुःखापासून त्याला मुक्त होण्यासाठी जो मार्ग सांगितलेला होता त्याला ते अष्टांगिक मार्ग असं म्हणायचे. ज्याप्रमाणे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आपण पतंजली योग म्हणतो आणि पतंजलीने जो आपल्याला योगशास्त्र दिलेला आहे, राजयोगशास्त्र दिलेलं आहे, त्यात जसे अष्टांग योग ज्याला म्हणतात किंवा ज्याच्यामध्ये 8 अंग आहेत की ज्याला यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी म्हणतात, तसेच बुद्धांनी दुःखापासून मुक्त होण्यासाठी म्हणून एक मार्ग सांगितला. आणि या मार्गाला
अष्टांगिक मार्ग असं म्हणतात. आणि त्याच्यामुळे आज आपण या अष्टांगिक मार्ग म्हणजे काय याचा थोडा विचार करूया. त्या प्रत्येक गोष्टीमध्ये त्या 8 स्टेप्स ज्या आहेत किंवा 8 स्टेप म्हणण्यापेक्षा 8 अंग ज्याला म्हणतो आपण, या 8 अंगामध्ये आहे सगळ्यात पहिलं जे आहे सम्यक दृष्टी. आपली ऍटिट्यूड ज्याला म्हणतो आपण, बघण्याचा दृष्टिकोन जो म्हणतो आपण, तो सम्यक म्हणजे जसं आहे तसं बघायला पाहिजे. अनेक वेळा आपण आपल्याला जे दिसत आहे त्यात आपल्या विकार, आपल्या वासना किंवा आपले विचार जोडतो आणि त्याच्या माध्यमातून जे सरळ दिसत आहे ते न बघता ती विकृत दृष्टी आपल्याला निर्माण होते. आपल्या मनामध्ये काही संस्कार असतात, काही विकार असतात, काही विचार असतात आणि या विचारामुळे आपली दृष्टी जी आहे ती दूषित होते. आणि तसं म्हणून ते म्हणतात की दृष्टी जी आहे आपली ती सम्यक, जे स्वतः समोर दिसत आहे ते तसंच्या तसं पाहण्याची दृष्टी आपण डेव्हलप केली पाहिजे. म्हणजे सत्य काय आहे हे जाणण्याची दृष्टी आपण केली पाहिजे. आणि अशाच प्रकारचा विचार आपल्याला भगवद्गीतेमध्ये दिसतात. समत्वम योग उच्यते, बघण्याच्या दृष्टी समत्वमचा असला पाहिजे. अर्थात भगवद्गीतेमध्ये म्हणत असताना भगवान श्रीकृष्ण अनेक गोष्टी सांगत असतात. त्याच्यामध्ये यश, अपयश, आशा, निराशा, सुख, दुःख याच्या पलीकडे आपल्याला जायचं आहे. इथे असे भगवान बुद्ध असं म्हणतात की आपला दृष्टिकोन जो आहे प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा हा संतुलित असायला पाहिजे, सम्यक असायला पाहिजे. सम्यक या शब्दाचा थोडक्यात अर्थ संतुलित असायला पाहिजे. जसं आहे तसं मी बघीन, त्यात माझ्या मनाच्या विचारांची, माझ्या वासनांची, माझ्या विकारांची त्याला मी जोड देणार नाही. तर सगळ्यात पहिली गोष्ट भगवान बुद्ध जे सांगतात की सम्यक दृष्टी असावी. दुसरं ते म्हणतात की जो संकल्प असतो तो संकल्प सुद्धा सम्यक असावा. सम्यक संकल्प केव्हा होणार नाही? जेव्हा त्याच्यामध्ये अहंकार नाही. आणि म्हणून पहिल्यांदाच मी सुरू करताना म्हटलं होतं की ते म्हणायचे की अहंकार काढून टाकावा. आयनेस, मी प्रत्येक ठिकाणी हे माझं घर आहे. खरं म्हणजे हे माझं घर नाही आहे, मी काही परमनंटली इथे राहायला आलेलं नाही आहे. पण ही जाणीव जी आहे ती नसते आणि मला वाटतं हा माझा मुलगा आहे. खरं म्हणजे हा माझा मुलगा नसतो, मी त्याला जन्म दिलेला असतो, परंतु हा समाजाचा मुलगा असतो, कारण की समाज त्याला वाढत असतो. हा जो अहंकार आहे हा अहंकार आपल्याला प्रत्येक वेळा अडचणीत टाकतो. आणि म्हणून सम्यक संकल्प हे अहंकार रहित जे योग्य आहे ते करण्याचा संकल्प हा महत्वाचा आहे. आपण कार्य करत असताना सुद्धा अहंकाराने प्रवृत्त होऊन हे माझ्यासाठी मी करतो आहे किंवा अशा प्रकारचा माझ्या देशासाठी करतो आहे, माझ्या समाजासाठी करतोय असाही विचार करतो. पण याही पेक्षा पलीकडे आपण जाऊ शकतो का? अशा प्रकारचा विचार सम्यक संकल्पामध्ये आपल्याला भगवान बुद्ध देतात आहे. तिसरा जो त्यांनी एक अंग सांगितलेलं आहे की सम्यक वाणी. आपण जे बोलतो त्या बोलण्याचा अर्थ किंवा बोलणं जे आहे ते सुद्धा मनात काहीतरी आहे आणि आपण वेगळं बोलायचं. म्हणजे मनात जे आहे ते आपण कधी बोलत नाही. आपल्या मनात दुसऱ्याविषयी काय आहे ते आपण आपल्याला सुद्धा कोणाला माहित नसतं. पण ते म्हणतात आपली वाणी सुद्धा कशी असली पाहिजे, सम्यक असली पाहिजे. बाहेर असं काही भगवद्गीतेमध्ये सुद्धा अध्यायामध्ये वाणी तप आहे, त्या वाणी तपामध्ये हा विषय राहिलेला आहे. त्याच्यामुळे सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाणी आणि मग शेवटी, कारण वाणी नंतर काय येतं? कर्म. आपण जे कर्म करतो आहे ते सुद्धा जे योग्य आहे आजच्या घटकेला ते कार्य करणे. त्याच्यामुळे प्रत्येक कार्य जे आहे आपण जे करतो आहे ते योग्य आहे की अयोग्य आहे याचं चिंतन करून, याचा पूर्ण विचार करूनच आपण ते केलं पाहिजे. म्हणजे सम्यक कर्म, प्रत्येक कर्म जे आहे, कारण कर्मयोग जो आहे हा अत्यंत महत्वाचा आहे. आणि म्हणून सम्यक कर्म, संतुलित कर्म, जे आवश्यक आहे ते करणं, हा विचार त्यांनी आपल्या चौथ्या मार्गामध्ये दिलेला आहे. पाचवा मार्ग जे त्यांनी म्हटलंय की सम्यक आजीवन, म्हणजे आपली जे जीवन पद्धती आहे
आपल्याला जे जीवन मिळालेलं आहे, जन्म आणि मृत्यू याच्या मधले मिळालेलं जे जीवन आहे ते योग्य मार्गाने करायचं. आपली आजीविका जी आहे, जे मला प्राप्त करायचं आहे, जे दैनंदिन जीवनात मला आवश्यक वाटतं, ते प्राप्त करण्यासाठी कुठल्याही प्रकारचा अनैतिक मार्ग मी निवडणार नाही. जे मार्ग निवडणार आहे तो नैतिक मार्ग राहील. तर अशा प्रकारचा सम्यक आजीवन म्हणजे आपली आजीविका जी आहे, दररोजचं खाणं पिणं राहणं जे काही आहे त्यासाठी जे मला कर्म करावं लागतं, ते कर्म करत असताना मी अनैतिकता म्हणजेच माझ्या अहंकाराने प्रवृत्त झालेल्या गोष्टी मी आणणार नाही. त्याला आपण सम्यक आजीवन जीविका असं म्हणतो. तर हा 5वा प्रश्न झाला. मग सम्यक व्यायाम म्हणजे केवळ मनाचं नाही तर शरीर सुद्धा. तर आपल्याला जेवढा आवश्यक आहे तेवढा व्यायाम दररोज घ्यायला पाहिजे. आजच्या जीवनामध्ये आपण बघतो की व्यायाम हा तर खूप दूरच झालेला आहे. विशेषतः तरुण पिढी जी आहे ती ग्राउंड पासून दूर गेलेली आहे. घरात आपल्या व्यायामाला वेळ नाही. जास्तीत जास्त वेळ जो जातो आपला तो सगळा वेळ टीव्ही किंवा मोबाईल किंवा फारच फार झालं तर काही वाचन याच्यामध्येच जातो. परंतु ज्या शरीराच्या माध्यमातून आपल्याला कर्म करायचं आहे आणि कर्म करून आपल्याला ज्या कर्मयोगाच्या माध्यमातून आपल्या जीवनाचं सार्थकता करायची आहे, ते करण्यासाठी शरीर माध्यम खलु धर्म साधनम, हे शरीर महत्वाचं आहे. पंच ज्ञानेंद्रिय आणि पंच मन कर्मेंद्रिय हे जे आपल्याला परमेश्वराने दिलेले आहे, याच्या माध्यमातून आपण समाजामध्ये कार्य करत असतो आणि हे सुदृढ राहायला पाहिजे. आणि म्हणून तो सम्यक व्यायाम संतुलित व्यायाम करणं आहे. न हठात न बलात. काही खूप जबरदस्ती करून करायचं नाही. आपल्या शरीराला जेवढं आवश्यक आहे, जेवढं पोषक आहे, जेवढं आपण करू शकतो तेवढाच. आणि मग 7वी त्यांनी गोष्ट जी दिलेली आहे की सम्यक स्मृती. सम्यक स्मृती म्हणजे काय? तर आपण आपल्या डोक्यामध्ये अनेक गोष्टी चालू असतात. या सगळ्या गोष्टीमध्ये कुठल्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आणि कुठल्या गोष्टी ठेवायच्या नाही, हा जो भाव आहे. कुठली गोष्ट आज अननेसेसरीली आपण आपल्या जीवनामध्ये अशा गोष्टी लक्षात ठेवतो त्याचा आपल्या जीवनाला काही उपयोग नसतो. लहानपणी कोणीतरी कधीतरी आपल्याला एखादा अपमानास्पद शब्द बोललेला असतो आणि आपण तो लक्षात ठेवून त्या माणसाचे आयुष्यभर तसंच वागत राहतो. जे चांगलं केलं कोणी ते आपण लवकर विसरून जातो. तर त्यांचं म्हणणं असं आहे की सम्यक स्मृती ठेवा. म्हणजे आपल्या आठवणी मेमरी जी आहे त्या मेमरीमध्ये फिल्ट्रेशन व्हायला पाहिजे. जे योग्य आहे, ज्याच्यामुळे तुमच्या जीवनाला चांगली दिशा प्राप्त होईल, तुमच्या जीवनाची सार्थकता होईल, अशी जी स्मृती आहे, अशी जी आठवणी आहेत, अशा ज्या गोष्टी आहेत त्याच लक्षात ठेवा. ज्या मौल्यवान आहे, ज्याच्यामुळे तुम्हाला पुढच्या जीवनात त्याचा उपयोग होणार आहे, त्याला सम्यक स्मृती असं नाव देतात. आणि सगळ्यात शेवटली समाधी. सम्यक समाधी. समाधी म्हणजे काय? तर बुद्धी जी आहे आपली, ती बुद्धी जी आहे इट शुड बी बॅलन्स. धी या शब्दाचा अर्थ बुद्धी आहे. म्हणजे आपली ज्याला आपण म्हणतो आपण बुद्धी, ती धी म्हणजे ज्ञान बुद्धी, आणि ही सुद्धा सम्यक पाहिजे. आणि प्रज्ञावान म्हणजे आपल्या बुद्धीच्या माध्यमातून आपण नेहमी प्रसन्न राहायला पाहिजे, आनंदित राहायला पाहिजे. तोच माणूस आनंदी आणि प्रसन्न असू शकतो की जो प्रज्ञावान आहे, ज्याला या जीवनाचं, ज्याला या प्रकृतीचं, या ईश्वराचं, या सगळ्याचं ज्ञान झालेलं आहे. तो कुठल्याही विचाराने इकडे तिकडे जात नाही. तर त्याला समजतं व्हॉट इज हॅपनिंग, हाऊ इट इज हॅपनिंग, हाऊ इट इज युजफुल फॉर मी, या सगळ्या गोष्टी त्याला समजत असतात. आणि म्हणून ही जी बुद्धी आहे ती बुद्धी सम असली पाहिजे. त्याला आपण म्हणतो क्रिएटिव्ह इंटेलिजन्स हा जो आहे. तर या 8 जे तुम्हाला सांगितलेले आहे, या मार्गाने जर आपण गेलो तर आपण सुद्धा बुद्धापर्यंत पोहोचू शकतो. म्हणजे आपल्याला आपण सुरू करताना असं म्हटलं होतं की समाजामध्ये 4 दुःख आहेत. म्हणजे दुःख आहे, दुःखाची उत्पत्ती होते, दुःख नाशी होऊ शकतं. जे सुख आज जे दुःख आहे ते उद्या कदाचित राहणार नाही. म्हणजे दुःखापासून मुक्ती पण आहे. आणि या मुक्तीचा मार्ग काय आहे? तर हा अष्टांग मार्ग किंवा ज्याला आपण
अष्टांगिक मार्ग असं म्हटलेलं आहे. त्या सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाणी, सम्यक कर्म, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी, या सगळ्या गोष्टी थोडक्यात जर आपण बघितलं तर एव्हरीथिंग युअर लाईफ मस्ट बी बॅलन्स्ड वन. आपल्या विचारामुळे, आपल्या इच्छांमुळे कुठल्याही गोष्टीमध्ये बदल यायला नको. हा जो भाग आहे हे अत्यंत महत्वाचा आहे. भगवान बुद्धाच्या जीवनातून आपण ही गोष्ट, भगवान बुद्ध हे तत्वज्ञानी होते, हे संन्यासी होते, ते ध्यानातीत होते, ध्यान करायचे नेहमी, आध्यात्मिक प्रवृत्तीचे होते, धार्मिक होते आणि आध्यात्मिक गुरु पण सुद्धा होते. आणि आपल्याला माहिती आहे की त्यांचा जन्म जो आहे तो लुंबिनी इथे झालेला होता. आज लुंबिनी हे शहर जे आहे ते नेपाळमध्ये आहे. आणि असं म्हणतात की त्यांचा जन्म जो आहे तो ख्रिस्तपूर्वचा आहे. म्हणजे आज त्यांच्या जीवनात मोर दॅन 2500 इयर्स होऊन गेलेले असतील असं म्हणतात. अर्थात त्या सगळ्या गोष्टी जाऊन आपल्याला आपलं त्यांचं जे ज्ञान आहे, त्यांनी दिलेला जो मार्ग आहे यावर विशेष लक्ष केंद्रित करायचं आहे. आपल्याला उगीच डिस्कशन करून काय काय त्याची काही आवश्यकता नाही आहे असं मला वाटतं. तर यांनी आपला जो उपदेश होता हा उपदेश जास्तीत जास्त लोकांचा पोचण्यासाठी म्हणून संन्यास मार्ग ग्रहण केला आणि मग सतत भ्रमंतीवरती राहून आपल्या शिष्यांच्या माध्यमातून समाजामध्ये हा बौद्ध धर्माचा प्रसार करण्याचा प्रयत्न केला. या सगळ्या ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा भाग जो आहे की आपण आपल्या जीवनामध्ये सतत मस्ट बी अवेअर, सजगता पाहिजे. प्रत्येक गोष्ट करत असताना सजगता पाहिजे. अवेअरनेस इज द की टू हॅपीनेस असं म्हटलं जातं. ही जी सजगता आहे, प्रत्येक गोष्ट करत असताना ही जी सजगता आहे ही अत्यंत महत्वाची आहे. आणि भगवान बुद्ध जे असं म्हणतात की ही सजगता वाढवण्यासाठी म्हणून आपण ध्यान करत असताना कशावरती ध्यान करायचं, तर त्यांनी जी पद्धत आपल्याला स्वीकारून दिलेली होती, ज्या पद्धतीचा वापर आजही अनेक लोक करतात, ती म्हणजे आपला श्वासोश्वास आहे त्यावर लक्ष ठेवणे. आणि या श्वासोश्वासावरती लक्ष ठेवून त्याचा आपल्या जीवनाचा विकास करण्याची पद्धत आपल्या योगशास्त्रामध्ये सुद्धा आहेत. जो आपला अष्टांग योग आहे, यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार, त्यात प्राणायाम म्हणजे श्वास आणि प्रश्वास याचं नियमन करणं हे आपल्याला प्राणायामध्ये शिकवलं जातं. पण इथे हे डिसिप्लिन न करता त्यांचं म्हणणं असं आहे की त्या श्वास प्रश्वासाच्या कृतीवरती आपली सजगता असली पाहिजे. वी मस्ट बी अवेअर व्हॉट हॅपन्स वेन यू इनहेल अँड व्हॉट हॅपन्स वेन यू एक्सेल. तर हे डेव्हलप आणि हे करत असतानाच आपण हळूहळू, कारण प्राण म्हणजे आपला जे श्वास प्रश्वास आहे, इट इज वन वे द मॅनिफेस्टेशन ऑफ युअर माइंड. आपल्याला माहिती आहे की मन आणि मनात येणारे विचार याचा संबंध आपल्या श्वास प्रश्वासावरती अवलंबून आहे. श्वास प्रश्वासाची गती जर हळू असेल, धीमी असेल, तर आपलं मन हळूहळू शांत होत जातं. आणि जेव्हा आपल्या मनात अनेक प्रकारचे विचार येतात ना, तेव्हा आपली श्वासाची गती सुद्धा खूप वाढून जाते. आणि म्हणून ही सजगता वाढवण्यासाठी म्हणून, तर सजगता 2-3 प्रकारे वाढवता येते. एक, just to observe when you inhale what happens, when you exhale what happens. आपण जेव्हा श्वास घेतो तेव्हा काय होतं, आपण जेव्हा श्वास सोडतो तेव्हा काय होतं. आपण जर याचा विचार केला आपल्याला, तर आपल्याला जाणवेल की 3 गोष्टी आपल्या श्वास प्रश्वासावरती अवलंबून आहेत. आणि या तिन्ही गोष्टीवरती लक्ष ठेवायचं हे आपल्या योगशास्त्रात सांगितलं आहे. पण भगवान बुद्ध असं म्हणतात की या श्वासाच्या माध्यमातून आपण आपल्या मनाला शांत करायचं आहे, म्हणजे विचारांची गती कमी करायची आहे. आणि विचाराची गती आपण जेव्हा कमी करतो तेव्हा हळूहळू आपल्याला आपलं दर्शन होतं. आता मी जे तुम्हाला म्हटलं की श्वास प्रश्वासाने 3 गोष्टीची जाणीव आपल्याला होते, तर पहिली गोष्ट अशी आहे की जेव्हा आपण श्वास घेतो तेव्हा आपलं पोट हळूहळू हळूहळू समोर येतं. When you inhale, abdomen slowly comes forward.
जेव्हा तुम्ही श्वास सोडता तेव्हा हळूहळू पोट आतमध्ये जातं. यू हॅव टू बी अवेअर. आज अनेक ठिकाणी मला असं जाणवलेलं आहे काम करत असताना, की ही श्वासाची जी पद्धती आहे ही अनेकांना माहितीच नाही. अनेक असं म्हणतात की आम्ही जेव्हा श्वास घेतो तेव्हा पोट आतमध्ये जातं आणि जेव्हा श्वास सोडतो तेव्हा पोट बाहेर येतं. इट इज रॉंग, 100% रॉंग. तर ही सजगता आपली असली पाहिजे. दुसरी सजगता कशी? इट इज स्टील सटलर. ऍट द एंट्रन्स ऑफ द नॉस्ट्रिल वेन यू इनहेल, cool air enters the system. When you exhale, warm air comes out. आता ही सजगता आपण कधीच बघत नाही. तर म्हणून ही सजगता, हा अवेअरनेस, की मी जेव्हा श्वास घेतो आहे तेव्हा कोणची हवा आतमध्ये जाते, जेव्हा मी श्वास छोडतोय तेव्हा कोणची हवा बाहेर येते. आणि थर्ड इज वेन आय इनहेल, जेव्हा मी श्वास घेतो तेव्हा ऑक्सिजन युक्त हवा आतमध्ये जाते आणि जेव्हा मी श्वास सोडतो तेव्हा कार्बन डायऑक्साईड युक्त हवा बाहेर येते. आणि या तिन्ही गोष्टी जेव्हा मी याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करतो, याच्यावरती मन एकाग्र करतो, तेव्हा मला जाणीव होते. आणि हे करत असताना ऑटोमॅटिकली माझी स्पीड कमी होते आणि मग स्पीड कमी झाल्यामुळे माझ्या विचारांची गती कमी होते आणि मन शांत होतं. मन शांत झालं म्हणजे काय होतं? भगवान बुद्धांच्या जीवनातली एक छोटीशी घटना आहे. भगवान बुद्धांकडे एकदा एक व्यक्ती आलेला होता, जो आपल्या संसाराला पूर्णपणे तापलेला होता. मुलं बाळ होते, 2 मुलं होते, बायको होती, परंतु कमाई ज्याला म्हणताय ती फार कमी होती आणि त्याच्यामध्ये त्याला भरण पोषण करणं आपल्या कुटुंबाचं शक्य होतं. आणि त्याच्यामुळे घरामध्ये ज्या काही भांडण म्हणा, काय चालू असायचं. आणि या सगळ्याला तो एक दिवशी कंटाळा आणि त्याने विचार केला की आपण कुठेतरी दूर निघून गेलं पाहिजे. आणि एक दिवशी बायका पोरांना सोडून तो निघून गेला. कुठे जायचं त्याला माहिती नव्हतं. आणि तो जात असताना त्याला दिसलं की एका झाडाखाली भगवान बुद्ध आपल्या शिष्यांना घेऊन काहीतरी सांगतात आहे, अभ्यास करतात आहे, चिंतन करतात आहे, शिकवतात आहे. हा तिथे जाऊन उभा राहिला आणि त्याला त्यांच्या गोष्टी ऐकल्या आणि त्याला वाटलं की आपणही अशा प्रकारे संन्यासी व्हावं, म्हणजे आपल्याला खाणं पिणं या सगळं झालं फार छान आहे. आणि म्हणून त्यांनी काय केलं, त्यांचं झाल्यानंतर तो गेला आणि म्हणे की मलाही तुम्ही आपला संन्यासी, आपला शिष्य करून घ्या, मी तुमच्याबरोबर यायला तयार आहे. भगवान बुद्धाने म्हणलं ठीक आहे बाबा, चल. आणि मग त्याला शिकवण्याची पद्धत कशी होती, तर एका ठिकाणी जंगलात बसलेले असताना भगवान बुद्धांनी त्याला सांगितलं की अरे बाबा असं कर, इथे जवळच एक तलाव आहे, त्या तलावावर जाऊन तू माझ्यासाठी पाणी घेऊन येशील का, पिण्यासाठी म्हणून. तर तो म्हणाला हो जरूर. आणि म्हणून पाण्यासाठी मडकं घेऊन तो सरोवराकडे निघाला. जेव्हा तो सरोवरापाशी जाऊन पोचला तेव्हा त्यांनी बघितलं की अनेक प्रकारचे गुरं त्या पाण्यामध्ये उचंबळून खेळतात आहे, म्हणजे आंघोळ करतात आणि जे काय करतात आहे. आणि त्याच्यामुळे पाणी सगळं गढूळ झालेलं होतं. आणि त्यांनी म्हटलं की असं गढूळ पाणी मी पिण्यासाठी कसं नेणार आहे बाबा. आणि म्हणून त्यांनी पुन्हा रिकाम्या हाताने तो वापस आला आणि त्यांनी सांगितलं की भगवान बुद्धानं म्हटलं की असं असं झालेलं आहे बा, ते पाणी काय तुम्हाला पिण्याच्या योग्य नाही आहे म्हणून मी काय आणलं नाही. थोड्या वेळाने पुन्हा त्याला जायला सांगितलं. आणि मग जेव्हा तो गेला तेव्हा तिथे जनावर नव्हते, पाणी सगळं शांत झालेलं होतं. त्याच्यामुळे सगळा गाळ जो होता, जी खराब मातीवर होती ती सगळी तळाशी बसलेली होती आणि पाणी स्फटिकासारखं निर्मळ दिसत होतं. त्याने आनंदाने पाणी भरलं आणि पाणी घेऊन आले. तेव्हा भगवान बुद्ध असं म्हणाले, मनामध्ये जेव्हा अनेक प्रकारचे विचार गोंधळ करत असतात तेव्हा तुम्हाला तुमचं स्पष्ट रूप काय आहे ते दिसत नाही. आणि म्हणून हे मन शांत करण्याचा प्रयत्न आपण सतत केला पाहिजे. आणि मन जेव्हा तुमचं शांत होईल त्याच वेळा तुमच्या आतमध्ये असलेलं तुमचं जे रूप आहे, स्वरूप जे आहे तुमचं, ते तुम्हाला स्पष्ट दिसेल. या थोडक्या गोष्टीवरून आपल्या मनाची जी ज्या विचारात आपल्या अहंकार असतो, आपल्या इच्छा असतात, आपले विकार असतात, आपल्या वासना असतात, आणि यामुळे माझं स्वतःचं आनंदमय रूप जे आहे
ते रूप मला बघायला मिळतच नाही कधी. आणि म्हणून त्यासाठी बुद्ध देवानी मार्ग जो सांगितलेला आहे, अष्टांग मार्ग किंवा जो अवेअरनेसचा मार्ग सांगितला आहे, हा अत्यंत महत्वाचा आहे. दुसरी अशीच एक अत्यंत महत्वाची छान सोडची गोष्ट आहे. ती गोष्ट अशीच की एकदा भगवान बुद्ध आपल्या शिष्यांसह असेच प्रवास करत असताना ते एका गावात जाऊन पोहोचतात. आणि गावामध्ये जायचं की संन्यासी म्हणून सगळे भिक्षा मागून जेवत असतात, खात असतात म्हणजे. आणि अशा वेळा त्या गावातली एक सुंदर स्त्री जी आहे ती भगवान बुद्धांकडे येते आणि ती म्हणते की महाराज, तुम्ही जर माझ्याकडे जेवायला आलात तर मला खूप आनंद होईल. भगवान बुद्ध म्हणाले ठीक आहे. आणि म्हणून त्यांनी त्या स्त्रीला सांगितलं की मी तुझ्याकडे जेवायला येणार आहे बाबा. आता ती स्त्री निघून गेल्यानंतर भगवान बुद्धांचे जे शिष्य बरोबर होते ते सगळे शिष्य जे आहेत ते असं म्हणाले की महाराज, गावातल्या लोकांनी आम्हाला सांगितलेलं आहे की स्त्री जी आहे ना ही चांगल्या चालीची नाही आहे, ही वाईट चालीची स्त्री आहे. आपण हिच्याकडे कसं जायचं बाबा, आपण नाही जाऊ. तेव्हा बुद्धांनी गावातल्या सगळ्या लोकांना बोलावलं आणि त्यांना सांगितलं की मी आज त्या स्त्रीकडे जाणार आहे. तेव्हा ते सगळे लोक ओरडून ओरडून की त्याकडे ती वाईट चालीची बाई आहे, ती वाईट आहे, तिची चारित्र्य चांगलं नाही, तिच्याकडे तुम्ही जाऊ नका, असं त्याने वारंवार ओरडून ओरडून सांगत होते. तेव्हा भगवान बुद्धाने असं म्हटलं की एक जण माझ्या समोर या आणि विचारलं की तुझे दोन्ही हात दाखव मला. आणि त्याने आपले दोन्ही हात समोर केले आणि म्हणे आता टाळी वाजून दाखव मला. आणि दोन्ही हाताने त्यांनी एकमेकावरती मारले आणि मग टाळी वाजली. त्यांनी सगळ्यांना सांगितलं टाळी वाजवून बघा बरं. असे सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या आणि मग त्यांनी असं म्हटलं की ठीक आहे, आता एक हात घ्या आणि आता टाळी वाजवा बरं. ते सगळे लोक हसायला लागले. म्हणे अरे, एका हाताने कधी टाळी वाजवू शकते का? कधीच होणार नाही, एका हाताने टाळी वाजणार नाही. मग भगवान बुद्ध असं म्हणतात की ज्याप्रमाणे टाळी वाजवण्याकरता दोन्ही हाताची आवश्यकता असते, त्याप्रमाणे त्या स्त्रीला जर आपण व्यभिचारी म्हणत असू किंवा वाईट चालीची मानतो तर तिला त्या रीतीचं करण्यासाठी तुम्ही सुद्धा तेवढे जबाबदार आहे. असं म्हटल्यानंतर लोकांना समजलं, कारण ती जी बदचली किंवा व्यभिचारी झालेली होती ते व्यभिचार करणारे लोक समाजातलेच होते. त्याच्यामुळे ती व्यभिचारी करायला सुरुवात, पण जे व्यभिचार खरोखर करत होते त्यांना वाटतं की आपण खूप चांगलं आहे. टाळी एका हाताने कधीच वाजत नाही, दोन्ही हाताने टाळी वाजतात. आणि असं म्हणता की तुम्ही जोपर्यंत त्या स्त्रीचा योग्य तो मान करणार नाही तोपर्यंत ती स्त्री अशीच राहणार आहे. त्याच्यामुळे तिला चांगलं होण्यासाठी तुम्हाला चांगलं व्हावं लागेल. आणि म्हणून मला एकदम या गोष्टीच्या वरून असं जाणवलं की स्वामी विवेकानंद म्हणतात, बी अँड मेक. पहिले स्वतःमध्ये परिवर्तन घडवून आणा आणि मग दुसऱ्यामध्ये परिवर्तन आणण्याचा प्रयत्न करा. आणि अशाच प्रकारचा विचार आपल्याला भगवान बुद्धांच्या जीवनामध्ये अनेक गोष्टी आहेत. परंतु त्या सगळ्यांचा त्याचा भर जो आहे हे आपलं जे मन आहे या मनावरती नियंत्रण ठेवणे, या मनाला शुद्ध मार्गाने नेण्याचा प्रयत्न करणे, या मनाची शुद्धता वाढवण्याचा प्रयत्न करणे. आणि त्याच्यासाठी एक मार्ग म्हणजे सतत जागरूक राहणे. सतत आपण आपल्या जीवनामध्ये जर सजग राहिलो, इफ यू लिव्ह युअर लाईफ विथ अवेअरनेस, व्हॉट आय एम डुईंग, व्हॉट टाइप्स ऑफ थॉट्स आर कमिंग इन माय माइंड, व्हॉट टाइप ऑफ वर्क आय शुड डू इन सोसायटी, या सगळ्या गोष्टीचा आपण जर प्रयत्न करत राहिलो तर निश्चितपणे आपल्याला सुद्धा या मार्गामध्ये प्रगती करायला खूप फायदा होणार आहे. मला असं वाटतं की आजच्या आपल्या याच्यातून आपण संकल्प घ्यायला हवा. यद्यपि आम्ही या आपल्या जीवनात कदाचित एका जीवनामध्ये कदाचित आपण त्या बुद्धत्वाला प्राप्त करू शकणार नाही, परंतु निश्चितपणे आपल्या जीवनाची शुद्धता वाढवण्यासाठी म्हणून आपल्या जीवनाला सुंदर आणि श्रेष्ठतम बनवण्यासाठी आपल्या जीवनाचं सार्थक करण्यासाठी म्हणून आजच्या म्हणजे बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने आपण जो कार्यक्रम करतो आहे त्या निमित्ताने संकल्प घ्यायला पाहिजे. जो संकल्प स्वतःसाठी, समाजासाठी,
राष्ट्रासाठी आणि विश्वासाठी म्हणून उपयुक्त राहील. जे आपल्या संस्कृतीने आपल्याला वारंवार सांगितलेलं आहे की आपला संकल्प कसा असला पाहिजे, तर सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित दुःख भाग भवेत्. मला वाटतं असा संकल्प घेऊन आपण भगवान बुद्धांना शरण जाऊन त्यांनी सांगितलेला अष्टांगिक मार्ग आहे त्याच्यावरती मार्ग आक्रमण आपल्या जीवनामध्ये बुद्धत्व प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करावा, अशा प्रकारची इच्छा व्यक्त करून मला ही जी सुंदर संधी अभ्यास करायला मिळाली त्याबद्दल मी संकल्प फाउंडेशन आणि विश्व संस्कृती आश्रम या दोघांनाही मनापासून धन्यवाद अर्पित करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. धन्यवाद. धन्यवाद विश्वासजी. अतिशय सोप्या आणि आपल्या ओघवत्या भाषा शैलीत तुम्ही गौतम बुद्धांबद्दल खूपच महत्वाची माहिती सांगितली आज. याच्यानंतर आपण प्रश्नोत्तर घेऊयात. कोणाचे प्रश्न असतील चॅट बॉक्स मध्ये तर त्यांनी लिहावे किंवा स्वतःला अनम्यूट करून विचारावे. अरे काय झालं? नमस्कार अरविंद कडवेजी. विश्वासजी, अरविंद कडवे बोलतोय विश्वासजी, नागपूरहून. नमस्कार. बहुतेक त्यांचं कनेक्शन गेलं, येतील 1 मिनिट. बरं बरं, काय आले, परत आले. बरं. विश्वासजी, अगदी थोड्या वेळामध्ये समग्रतेने त्यांनी आपल्या समोर मांडलंय. खूप छान विषय मांडला. हो हो, व्हेरी गुड. विश्वासजी अनम्यूट करा. याच्यामध्ये कधी गडबड झाली कडे. हो हो, Sorry. आता येतोय आवाज. ठीक आहे, ठीक नमस्कार आहे. दादा. हा माझा आवाज येतोय का? विश्वासजी, हो येतोय. आवाज व्यवस्थित येतोय. विश्वासजी नमस्कार. अरविंद कडवे बोलतोय नागपूरहून. हा येतो नमस्कार. व्यवस्थित आवाज. नमस्कार. खूप दिवसांनी तुमचं उद्बोधन ऐकायला मिळालं. बरं. आनंद वाटला. छान. हा खूप दिवसांनी तुम्हाला पाहतोय. विवेकानंद केंद्राचं काम करत असताना माझा तुमचा संपर्क आलेला आहे भरपूर वेळा. ऍक्च्युली मी एकदा विचारलं होतं, कारण की आपण जेव्हा 78-79 मध्ये काम सुरू केलं तेव्हा आपण भेट झाली होती असं आठवतं. येस. नागपुरात मी त्यावेळेला काम करतच होतो आणि त्यावेळेलाही भेट झाली होती आणि त्याच्यानंतर मध्ये 2-4 वेळा भेटी झाल्या केंद्रात नागपूरच्या. पण मग मी 22 वर्ष मी नागपुरात होतो. अमरावती, चंद्रपूर, खामगाव इकडे प्रवास आणि सगळं काम चालू आहे. चला, या निमित्ताने भेटी झाल्या. व्हेरी गुड. मस्त वाटलं. छान बोलणं झालं तुमचं. चांगला विषय मांडला आज. फार आनंद झाला. मला वाटतं मधुराताईंनी अनम्यूट केलं होतं. त्यांना काही बोलायचं होतं किंवा प्रश्न विचारायचा होता. बोला मॅडम. हो. मी मधुरा बोलते पनवेलवरून, पनवेल शाखेमधून. की दादा, खरंच तुमचं खूप आभार. खूप छान तुम्ही सांगितलं गौतम बुद्धांबद्दल. बऱ्याचशा गोष्टी आम्ही यापासून म्हणजे काय म्हणतो ना, अनजान असतो. आपल्याला मला तरी बऱ्याचशा माहित नव्हत्या. मला फक्त एक विचारायचं होतं की मनाला कंट्रोल करणं हे फार कठोर आहे. म्हणजे एवढं कठीण आहे की प्रचंड. आणि गौतम बुद्धांनी त्याच्यावरती स्वतःची महारत मिळवली होती. तर तुम्हाला, म्हणजे तुम्ही आता प्रचंड अभ्यास केलाय, तुम्हाला काय वाटतं कोणत्या अशा ट्रिक आपण वापरायला पाहिजे की जे आपल्या मनाला आपण कंट्रोल मध्ये आणू शकू, की जेणेकरून आपण दुःख जरी बघितलं तरी ते समानतेनेच बघणार, सुख जरी असलं तरी ते समानतेनेच बघणार, त्याचा आपल्यावरती काही त्रास नाही होणार. काय, याला खूप प्रयत्न लागतो. कारण आपल्या मनात विचार, मनुष्य म्हटलं म्हणजे विचार येणार आहे, पण या विचारावरती कंट्रोल करणं खरोखर खूप कठीण आहे. त्याच्यामुळे खूप प्रॅक्टिस लागते. म्हणून म्हटलं की या जीवनात जरी आपल्याला शक्य नाही, पण आपण त्या मार्गावर चालत राहिलो तर केव्हा तरी आपण, कारण की याला पूर्वीच संचित आपलं काहीतरी लागतं. मनुष्य जन्म मिळालेला आहे आपल्याला, परंतु अजूनही आपण या संसारच्या जखाड्यामध्ये गुंतलेलोच आहोत. लहान गोष्टींनी आपण डिस्टर्ब होतो. बरोबर. तर
प्रयत्न खूप होतात. तर याच्यासाठी म्हणून आपल्याला कदाचित बुद्धांच्या शिकवण्यावरती आधारलेली तुम्हाला इगतपुरीला असलेली जी आहे ना म्हणजे हो, संस्था, इगतपुरी आहे आणि हा. मला वाटतं बेलापूरला पण आहे. बऱ्याच ठिकाणी आहे, बघण्यात हो. पुराणे आहे. हा. तर त्याचा फायदा होऊ शकतो. नाही तर मग बेस्ट वे म्हणजे कर्मयोग. आपला जो कर्मयोग आहे, प्रत्येक कर्म जे करायचं आहे आपल्याला, हा. तर ते सम्यक कर्म कसं राहील यासाठी म्हणजे आपण जर केला सतत काम. कारण मला माझ्या स्वतःच्या म्हणजे मी आता विवेकानंद केंद्राचा कार्यकर्ता असल्यामुळे आमची सगळी निष्ठा जी आहे ती कर्मयोगावरती. बाकीच्या सगळ्याच्या मध्ये यू आर ओनली बेनिफिटेड, पण कर्मयोगामध्ये देर आर 2 people हु आर बेनिफिटेड. त्याच्यामुळे कर्मयोगामुळे आपल्याला जास्ती प्रगती होऊ शकेल असं मला कधी कधी वाटतं. उदाहरण द्यायचं झालं तर मी सांगतो म्हणजे असं कर्मयोगाचं उदाहरण देऊन, आणि याच्यामध्ये पण भगवान बुद्धाने पण कर्मयोगाचे काय सम्यक कर्म करावं बा, म्हणजे जे योग्य आहे, जे सगळ्यांसाठी चांगलं आहे असंच काम करावं. आता कर्मयोगामध्ये समजा अगदी तुम्ही गृहिणी आहे म्हणून सांगतो, तुम्ही जर चांगला स्वयंपाक केला तर तुमचं स्किल जे आहे ते स्किल म्हणून तुम्ही चांगला स्वयंपाक कराल आणि तुमचा स्वयंपाक खाऊन दुसरे जे जेवणार आहे त्यांनाही पण खूप आनंद होतो. म्हणजे मला स्वतःलाही पण खूप आनंद होतो कारण की मी खूप चांगलं केलेलं आहे म्हणून, आणि जे खातात आहे त्यांनाही आनंद होतो कारण की चांगलं खायला मिळालेलं आहे. प्रत्येक कर्म जर आपण असं चांगलं केलं तर त्याचे फायदे दोघांना होतात. त्याच्यामुळे कर्मयोगाच्या माध्यमातून आपण अनेक गोष्टी पार पाडू शकतो असं मला वाटतं. पण कठीणच आहे, म्हणजे मनावरती कंट्रोल ठेवणं. म्हणून चांगल्या कामात जर सतत व्यस्त असलो आपण तर मग काय प्रश्नाचं उदाहरण झालं तर हा विचार मला विशेष हा मांडायचा आहे, भगवान बुद्धांविषयी बोलायचा आहे. त्याच्यामुळे गेले अनेक दिवस मी काही ना काही त्यांच्याबद्दल वाचणं, नोट्स काढणं करतोय. म्हणजे माझा सगळा अभ्यास जो आहे किंवा वेळ आहे या चांगल्या कामामध्ये गुंतला जातो. त्याच्यामुळे वाईट विचार मनात येण्यासाठी म्हणून जो असतो तो राहत नाही, असं थोडक्यात सांगायचं. माझं कसं झालं माहितीये का, मी हा एक अनुभव सांगते मी, की म्हणजे मी ऐकलेला आणि समोरून पाहिलेला अनुभव मी शेअर करते. गौतम बुद्धांचा अभ्यास माझ्याकडे थोडाफार आहे, फार एवढा डीप नाही. आणि मी नुकतीच जवळपास 7-8 महिन्यापासून स्वामी विवेकानंद केंद्राची कार्यकर्ता म्हणून काम करते पनवेल शाखेसाठी. तर काय होतं, एका गोष्टीमुळे मला असं समजलं की गौतम बुद्धांची शिकवण कशी आहे, की एक किस्सा मी त्यांचा ऐकला होता की त्यांना एक लोक वाईट गोष्टी बोलत होते आणि ते शांतपणे ऐकत होते. त्यांना काहीच हे नाही, फरक पडला. आणि तो व्यक्ती म्हणाला की मी तुम्हाला एवढ्या घाणेरड्या गोष्टी बोलतोय तरी तुम्ही कसे काय एवढे शांत राहू शकता. मग त्यांनी म्हणाले की तुम्ही जे माझ्यासाठी उपहार घेऊन आलात शिवांचा, तो मी शिव्यांचा उपहार मी स्वीकारलाच नाही, तो तुमच्याकडेच गेलाय, तो त्याला मला दुःख काय होणार आहे, अशा पद्धतीचं ते होतं. आणि ह्या पद्धतीने मी अनुभव घेतलेला की कोणीतरी आपल्याला वाईट बोलतोय आणि आपण शांत बसलोय, काहीच नाही बोलत. मी प्रयत्न केला मनाला ताबा ठेवण्याचा आणि त्याच्यावर काही समोरच्यावरती परिणाम नाही पडला आणि त्या गोष्टी वाढत गेल्या. मग नंतर स्वामी विवेकानंदांच्या याच्यामध्ये हे कार्य करताना मी त्यांचा थोडासा अभ्यास केला की नाही, म्हटलं हा फंडा मला काही योग्य नाही वाटत आहे. मग तेव्हा मला त्यांची एक दुसरी गोष्ट समजली स्वामी विवेकानंदांची. ते जहाजामधून जेव्हा प्रवास करत होते आणि कोणीतरी मातृभूमीसाठी आणि त्यांच्यासाठी गलिच्छ बोलत होतं, तेव्हा त्यांनी त्यांच्या कॉलरला पकडलं आणि म्हणाले एक शब्द नाही माझ्याबद्दल आणि माझ्या मातृभूमीबद्दल, आत्ताच्या तुला पाण्यामध्ये फेकून देईल. तर मी हा फंडा मी वापरला तिथे आणि हा फंडा मला खूप चांगला कामात पडला. म्हणजे देर इज अ लेवल ऑफ टॉलरन्स, देर इज अ लेवल ऑफ टॉलरन्स. आता भगवान बुद्ध भगवान झाल्यामुळे त्यांची लेवल ऑफ टॉलरन्स इतकी होती, तर ती लेवल आपल्याला येण्यासाठी वेळ लागेल. ठीक आहे, बरोबर आहे तुमचं जे म्हणणं आहे. ही गोष्ट मी सांगणार होतो की माझे उपहार, पण आता वेळेकडे बघितलं मी आणि मग थांबलो. ओके, नाही, मग कधी कधी अशी समजत नाही की आपण कोणाचे विचार आत्मसात करावेत. मग कारण गौतम बुद्ध करुणामय, पण करुणा जर समोरचा व्यक्ती करुणा घ्यायलाच तयार नाही तर मग कधीतरी स्वामी विवेकानंद बनावं लागेल. पण भगवान बुद्धही त्याप्रमाणे कधी कधी होत असतील ना, कठोर होतातच ना ते. असतीलही कदाचित. करुणामय मध्ये तुम्हाला त्यांचा शेवटला मृत्यू काय तुम्हाला माहिती आहे की त्यांचा मृत्यू त्यांना पॉइझनच देण्यात आलं होतं ना, पण तेव्हाही ते हसत होते, त्यांना हसतच होते ते, त्यालाही हसत होते तेव्हा. त्यांच्या म्हणजे अनेक गोष्टी आहेत
त्यांना शेवटी ज्या माणसाने जीव प्रेमाने जीव घातला त्यांनी, पण त्याला माहित हम्म. नव्हतं की मी जे जेवण देतो आहे ते विषाक्त आहे. वॉज नॉट नोईंग दॅट. अच्छा, बस विश्वास पण बरं वाटलं ऐकून, जरा छान वाटलं. खूप खूप धन्यवाद तुमचे. धन्यवाद मधुराजी. सुबोधजींनी प्रश्न लिहिलेला आहे, मी थोडं वाचतो तो. बौद्ध विचार जास्तीत जास्त अंतर्मुख करत जातो, त्यामुळे कृतीची कर्तबगारीची आस कमी होत जाते असा समज आहे. याविषयी आपण काय बोला? आणि नाही योग्य, मला नाही वाटतं योग्य. ते त्यांनी पण कार्य केलंच आहे ना, पण त्यांचं कार्य म्हणजे फिजिकल वर्क नव्हतं. इंटेलेक्च्युअली स्टार्टेड गायडिंग द पीपल. त्याच्यामुळे कर्म केलेलंच आहे. आता त्यांनी त्यांचे जे अनेक गोष्टी आपण ऐकतो आहे आज किंवा वाचतो आहे, या गोष्टी त्यांनी कोणाला सांगितल्या? मनाशी तर, स्वतःच्या मनाशी तर बडबडत नव्हते, लोकांनाच सांगितल्या. मग लोकांना मी काही विचार देतो आहे, मग ते प्रकारचं म्हणजे कर्मच आहे. त्याच्यामुळे त्यांनी कर्म केलं नाही फक्त आपल्याकडे, असं म्हणणं काही योग्य होईल असं मला वाटत नाही सुबोधजी. विश्वासजी धन्यवाद. माझा एक प्रश्न मी लगेच विचारतो, ह्याला जोडूनच आहे. आपण आता म्हटलात त्यातनं मला अल्पसं समजलं की ते रिफॉर्मर होते. प्रस्थापित जे विचार होते त्याच्यामध्ये त्यांनी पुनर्जीवन आणण्याचा प्रयत्न केला. नक्कीच. मनुष्य निर्मितीबद्दल सर आपण बोललात सर्वप्रथम, आणि त्याला जोडून आपण एक्सपेन्शन बद्दल बोललात, आणि आपल्या जीवनाबद्दल जे काही मला कळलेलं आहे विशालकडनं आणि आता तुमच्याकडनं ऐकून, की जबाबदारी आपण खूप मोठ्या घेतलेल्या आहेत आसामच्या रिजनमध्ये. तर ह्या जबाबदारी जेव्हा आपण वाढवतो तर ते एक्सपेन्शनच आहे जबाबदारी घेणं असं वाटतं. आणि जबाबदारीला जोडणारी शक्ती साधना काय करावी लागते हे आपल्याला विचारायचं आहे आपल्या अनुभवात. नाही, एक्सपान्शन हा जो शब्द वापरलेला आहे स्वामीजीने, एक्सपान्शन इज कॉन्ट्रॅक्शन इज लाईफ, हा शब्द त्यांनी काही कामाच्या दृष्टीने वापरला नाही, त्यांनी आपल्या मनाची व्याप्ती वाढवण्याच्या दृष्टीने म्हटलंय. इट हॅज नथिंग टू डू विथ द एरिया ऑफ वर्क. परंतु मन जे आहे, जे आज फक्त जीवात्म्यामध्ये गुंतलेलं आहे, ते जीवात्म्याकडनं महात्म्याकडनं आणि महात्म्यातून परमात्म्याकडे असं विकसित व्हायला पाहिजे. म्हणजे ज्याप्रमाणे आपण म्हणतो की ईश्वराला सगळे समान असतात, है की नाही? महात्मा तसं नसतो. पण महात्मा जो असतो ना, तो सगळ्यांसाठी नसतो, काही लोकांसाठीच असतो. आणि जीवात्मा म्हणजे फक्त आपल्यासाठीच असतो. तर जेव्हा एक्सपान्शन ऑफ लाईफ म्हणजे हा जीवात्मा जो आहे त्याचा विकास करत 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 तो परमात्म्यापर्यंत व्हावा, अशी स्वामीजीची कल्पना होती. त्याच्या मनाचा विकास हा त्यांच्या एक्सपान्शन ऑफ लाईफ, कॉन्ट्रॅक्शन इज अ डेथ, याच्यामध्ये तो विचार येतो. तिथे सामान म्हणजे सामान गोळा करणे किंवा सामान हा येतो आहे असं मला वाटत नाही. मला असं वाटतं तुमचं समाधान तुम्हाला लक्षात आलं असेल मला काय म्हणायचं. थोडंसंच परत मी विचारतो सर, की एक्सपेन्शन ऑफ हार्ट जेव्हा होतं तर सगळ्यांना समाविष्ट करून घेतो ती व्यक्ती, तर त्याची जबाबदारीची भावना वाढतच असेल सगळ्यांबद्दल? वाढेल, वाढेल ना, ती वाढू द्या ना, ती त्याला काही हरकत नाही. पण मग ती म्हणजे जेव्हा तुम्ही महात्मापर्यंत जाता तेव्हा तुम्हाला सगळ्यांना घेऊन जावंच लागतं. मग म्हणजे मनाची विशालता असेल तरच मग तुम्ही सगळ्यांना घेऊन जाऊ शकाल, नाही तर मग प्रत्येकाकडे तुम्ही बघण्याचा दृष्टिकोन बदलेल तुमचा. म्हणून आमचे एकनाथजी रानडे असे म्हणायचे की तुमचं पोट मोठं असलं पाहिजे बाबा, म्हणजे तुम्ही सगळ्यांना सामावून घेता आलं पाहिजे. आपल्याजवळ जे माणसं आहेत ते चांगले आहे, वाईट आहे, या सगळ्यांना सामावून त्यांना योग्य मार्गात कसं लावायचं याचा विचार तुम्ही केला पाहिजे. त्याच्यामुळे तो विकास पण खरं एक्सपान्शन जे म्हणतो आपण, दॅट इज व्हेरी पर्सनल, ज्याला म्हणतो आपण की व्यक्तीतल्या मनाच्या मन जेव्हा मोठं मोठं होतं तेव्हा या सगळ्यांना गोष्टी आपल्याला मिळू शकतात. धन्यवाद. अजून कोणाला प्रश्न विचारायचे असतील तर अनम्यूट करा आणि विचारा. सर नमस्कार, मी गिरीश पंतोजी बोलतोय. विवेकानंद केंद्राच्या पहिल्याच कार्यक्रमात मी आज सहभागी झालो. मला मृणाल कुलकर्णींनी इन्व्हाइट पाठवलेलं होतं. गौतम बुद्धाच्या शिकवणीच्या संदर्भात माझा मागील 30 वर्षापासून अभ्यास आहे. विपश्यना परिवाराशी मी जे इगतपुरीचं जे सेंटर आहे तिथे त्या परिवाराशी मागच्या 30 वर्षापासून निगडीत होतो आहे. तर या संदर्भात मला हे सांगायचं होतं की सध्या पण जर आपण कोणी बुद्धाच्या शिकवणीबद्दल जर किंवा त्यांनी जो मार्ग शिकवला आहे जर अभ्यासायचा असेल तर त्या पद्धती विपश्यना म्हणजे इगतपुरीचं तर सेंटर उपलब्ध आहेच आहे, पण त्याही पलीकडे जाऊन अजून एक सध्या मी जो अभ्यास करतोय, जो विषय आता चालला होता की तो बेसिकली ब्रह्मविहाराच्या चा अभ्यास होता. म्हणजे अनंत करुणा, अनंत मैत्री, अनंत
या आयामामध्ये स्वतःला विकसित किंवा डेव्हलप करता येईल. सगळा गौतम बुद्धांचा अभ्यास हा स्वतःचा विकासाचा अभ्यास आहे असं म्हणजे आम्हाला शिकवण्यात आलेलं आहे. तर हा एक प्लॅटफॉर्म आहे. मी आपल्या सगळ्या परिवाराला नवीन आहे, पण आय जस्ट फेल्ट लाईक शेअरिंग माय व्ह्यू ऑन दिस प्लॅटफॉर्म. ठीक आहे, थँक्यू. थँक्यू. असं आहे, एक बोलतो हो, बोला. की अपेक्षा कर्म करत असताना कर्माची जर अपेक्षा ठेवली तर मग मात्र दुःख येतं. निष्काम कर्मयोगच करायचं शेवटी. अपेक्षा ठेवूच नाही, करत राहायचं, हे खरं सार आहे. गौतम बुद्ध सगळा अभ्यास हा मी ज्याला मी म्हणतोय तो मी कोण आहे पंचमहाभूतांनी बनलेला, त्याचा खोलवर अभ्यास करण्याचा रस्ता गौतम बुद्धांनी शिकवलेला आहे. आपण आर्य आश्रमिक मार्ग जो सांगितला तोच आहे. आपल्या उपनिषदामध्ये सुद्धा तेच आलेलं आहे. तेच आहे, ते त्यापूर्वी पण चालत आलेलं आहे. आपली वैदिक संस्कृती ही तशीच आहे की मी कोण आहे. बरोबर आहे सर, बरोबर आहे. म्हणजे म्हणतात ते बरोबर आहे. आता माझा जो प्रॅक्टिकल अभ्यास आहे खरं म्हणजे हा आय एम जस्ट त्या प्लॅटफॉर्मवर जी चर्चा चालली आहे त्या अनुषंगाने मला जी थोडी माहिती आहे तुम्ही सांगितली. ठीक आहे, ओके. दादा आणखीन एक, जसं आता मला माहित नाही कारण मी फार जणांना ओळखत नाही याच्यात, मी फार नवखी आहे, पण आता जे म्हणाले ना की आपल्याला अपेक्षा ठेवायचं नाही, अपेक्षा हे मूळ कारण आहे दुःखांचं. बरं, पण आता एक असंच एक गोष्ट की समजा अपेक्षा म्हणजे नवरा बायको राहतात एकत्र आणि सडनली नवऱ्याला वाटतं की नाही आता आम्हाला जायचंच नाहीये तुमच्यासोबत, आणि जे नवरा असतो तो घर सोडून जाण्यात तयार होतो आणि जी स्त्री आहे ती त्याला विनवणी करते की नाही तू थांब, मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही समथिंग. मग ते सांगतात की मी म्हणजे मोह आहे, अपेक्षा आहे तुझी, आणि गौतम बुद्धांची शिकवणूक आहे की अपेक्षांना तुम्ही पकडून नाही ठेवू शकत. तर मग अशा सिच्युएशन मध्ये काय करायचं? कठीण आहे ना, म्हणजे खूप कठीण आहे. म्हणजे करुणामय बुद्धांच्या सगळ्या गोष्टी घेणं खूप म्हणजे कठीणच आहे, पण जो घेईल आणि जो पुढे जाईल ना त्याला नक्कीच खूप छान मुक्ती मिळेल. तर अशा परिस्थितीत माहिती आहे त्या स्त्रीने तेच उत्तर दिलं, ठीक आहे तुम्ही म्हणजे माझी अपेक्षा आहात, तुम्ही म्हणजे माझे आपण म्हणतो ना क्रेज आहात, तर मी त्यागत येतो क्रेज. पण मग त्या स्त्रीला काय मिळणार, परत दुःखच मिळतंय ना, कुठे मानसिक सुख तर नाहीये. मग हे ट्रिकी नाही वाटत आहे का? चला थांबूया आपण, झाले 9 वाजले. नरेंद्र सर, नरेंद्र भाई विचार व्यक्त करा. आपका ऑडियो ऑफ है. I think your audio is not coming on. हाँ नरेंद्र भाई, आप कुछ कह रहे थे तो कह दीजिए. We can hear you, I think, if you speak. बात करके देखिए. अनम्यूट कर लो. ओके. विशाल भाऊ, विश्वास सर म्हणतायत की आपण कन्क्लुजन कडे येऊयात. आणखी कोणाला बोलायचं असेल तर बोलावं. हो, कोणाला प्रश्न विचारायचे असतील तर विचारूया, नाहीतर मग आपण कन्क्लुजन कडे जाऊ. मला वाटतं विशाल. हा बोला सर. कन्क्लुडिंगला जाऊ आपण आता. हो चालेल सर. सर आपणच बोलावं. आपण सगळ्यांचं ऐकलेलं आहे, पण व्यापकतेने आज जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये सर्वांनी काय बोध घ्यावेत, काय करावं हे आपण बोलावं प्लीज. विश्वास सर. काय मला म्हटलं काही? आत्ताची जी परिस्थिती आहे अवघड आहे, लोक त्रासलेले आहेत, त्यांचं धीर वाढवण्यासाठी काय आपण बोलू शकाल सर्वांशी? काय
जसं आपण म्हणलं दुःख आहे, दुःखाला मुक्ती पण आहे की नाही? ज्या गोष्टी आता घडतात आहे त्या एक दिवशी थांबणार पण आहे. आपण त्याच्याकडे तटस्थतेच्या भूमीने पळून आपली जी काळजी आपल्याला स्वतःसाठी घ्यायची आहे ती घ्यावी. कारण जे होणार आहे ते तुम्ही टाळू शकत नाहीये. ते होणारच आहे. पण ते करत असताना आपण आपल्या मनाचं संतुलन न बिघडू देणं, मनामध्ये सकारात्मक विचार ठेवणं हे आपल्या हातात आहे. आणि ते जर आपण करू शकतो मला वाटतं मग हे प्रश्न येणार नाही. ही सिच्युएशन काही जास्ती दिवस राहणार नाही असं मला वाटतं. 1 वर्ष झाला आता. अजून एक 5-6 महिने राहील. अजून वर्ष, 1.5 वर्ष राहील. परंतु हे समाप्त होणार आहे. ही काही दुःख हे नेहमीसाठीच राहत नाही. त्याप्रमाणे आपण असं म्हणतो की रात्र झाली की सकाळ होणारच आहे. या दोन्ही गोष्टीचं जर दुःख आणि सुख हे आहेत. चांगलं होईल. आपण आपलं मनाचं संतुलन पण जे आहे ते हरवायचं नाही हेच अत्यंत महत्वाचं. बुद्धाने तेच शिकवलेलं आहे आपल्याला की मन हेवू द्यायचं नाही आपलं. धन्यवाद विश्वास सर. यातनं आम्ही असं घेतो की सम्यक प्रज्ञेने हे जर घ्यायचं असेल तर ही इष्टापत्ती पण आहे. याच्यामुळे कदाचित मानव लवकर जागा होईल निसर्गाबद्दल. असं पण कुठेतरी वाटतं की त्यातनं लवकर जागृती याची शक्यता आहे. निदान निसर्गाला घाबरून तरी शिकेल माणूस. विशाल भाऊ, मी एक हो सर. प्रार्थना जी विपश्यनेची प्रार्थना आहे ती म्हणतो आणि ती- आपण कंप्लीट करूयात. त्यापूर्वी 1-2 मिनिटं बोलतो बोला मग बोला तुम्ही. बोला. तर मी संकल्प फाउंडेशन आणि विश्व संस्कृती आश्रमाकडून सर्वांचे खूप खूप मनस्वी आभार मानतो की तुम्ही प्रोग्रामला हजर झाले, आणि विशेषतः विश्वासजींचे की त्यांनी अगदी लगेच हो म्हटलं की मी या विषयावर बोलणार, आणि इतक्या समर्पकपणे आणि साध्या पद्धतीने मांडलं की जे सहज लोकांना कळेल अशा भाषेत, की त्या सम्यक दृष्टीतून लोकांनी कसं बघितलं पाहिजे अष्टांग योग. तर आम्ही नक्कीच यातनं प्रेरणा घेऊ, आणि इथं जेवढे पण हजर आहेत ते सगळेच प्रेरणा घेतील असं मला वाटतं. एवढं बोलून मी थांबतो आणि बोधनकर सरांना विनंती करतो की त्यांनी प्रार्थना घेऊन या प्रोग्रामचा समारोप करा. विशालजी धन्यवाद. आणि विश्वास सर, आपण गौतम बुद्धांचं बोलता बोलता विपश्यनेकडे आला त्याच्याबद्दल खूपच खुशी आहे मला. स्क्रीनवरती मी काही शब्द घेणार आहे. विशाल, दिसतंय का हे? हो सर, दिसतंय. थोडंसं मला शेअर करावं असं वाटतं. विश्वास सर, आपली भेट होईल तेव्हा होईल. पण गोयंका गुरुजींच्या घरी त्यांच्या चरणी 6 दिवस माझं ट्रेनिंग झालं, आणि तिथे प्रेरित त्यांच्या चरणी एक रचना जी लिहिलेली आहे ती मी थोडंसं एका पद्धतीने गातोय. धर्म के पथ पर तपने वाले कदम कदम पथ जोड़ रे, पथ पर आवे कठिन समस्या फिर भी धीर न छोड़ रे, तेरा जीवन तेरी धारा एक धारा में मेल हो, सबका जीवन सबकी धारा एक धारा में मेल रहो, तेरे भीतर प्रज्ञा जागे समफल तुझको प्राप्त होए, सम्यक प्रज्ञा लेकर प्यारे भ्रम का राज्य समाप्त होए, फल ये चखने आजा प्यारे खुद को आप निहार रे, मल को त्यज कर सार को चख ले सत्संगों में विहार रे, सत्संगों की धाराओं में एक दूजे का हाथ मिले, घर तक पहुंचेगी जब धारा घर वालों का साथ मिले, काम काज के क्षेत्र के भीतर धर्म क्रांति की धार हो, जन मन जागे धर्म की धारा सबको सबसे प्यार हो, तेरा मंगल तेरा मंगल तेरा मंगल हो रे, सबका मंगल सबका मंगल सबका मंगल हो रे, सब जन मंगल
सब मन मंगल सब घन मंगल होय रे। धन्यवाद। प्रणाम सबको। प्रणाम। खूप धन्यवाद. सहा सोनेरी पानांमध्ये विनोदजी, अरविंद कडबेजी बोला. हा 6 सोनेरी पानं आहे, त्याच्यामधलं एक सोनेरी पान म्हणून छान सावरकरांनी पण गौतम बुद्धांच्या विचारानंतरचा भारत त्याच्यावर ते फार प्रचंड चांगलं लिखाण केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर मग भारतातली अवस्था पण बोललेली आहे. त्या अवस्थेमधून भारत देखील गेलेला आहे. ते पण एक फार महत्वाचा पर्व होतं की ज्या पर्वाबद्दल फार कमी चर्चा होते. गांधी म्हणजे त्या शांतीच्या विचाराचा आक्रमकांनी आपला फायदा घेऊन आपल्या देशावर राज्य करण्यासाठी पण उपयोग करून घेतला. एवढा गलितगात्र समाज देखील आपला त्या सगळ्या काळात झाला होता. हा देखील एक त्यांच्या विचाराचा परिणाम जो दीर्घकालिक झाला. त्याच्यामुळे गुलामीचे जास्ती दिवस पण आपल्याला पाहावे लागले. ही पण एक स्थिती भारताची त्या मध्यकालीन होती. आणि मग त्याच्यातनं बराच उहापोह झाला आणि नंतर पुनर्स्थापित म्हणून प्रक्रिया सुरू झाली देशाच्या गोष्टीकडे. आणि मग पुन्हा भारत सक्षमतेकडे गेला. मग पुन्हा असं सगळं ती सायकलच आहे. ठीक आहे. विशालजी आपल्याला धन्यवाद. मला वाटतं विश्वास सर आता नाही आहेत इथे. धन्यवाद. नाही धन्यवाद. लेफ्ट झाले. धन्यवाद. रेंज गेली बहुतेक. हो, आणि त्यांचं नेमकं जगणं आहे तसं ते केलं त्यांनी. हो. मला विशालजी तुम्हाला खरंच नमस्कार करायचा आहे आणि धन्यवाद म्हणायचा आहे. आपला आवाज अच्छा, एक मिनिट. हा, विशालजी तुम्हाला धन्यवाद का म्हणायचं आहे, कारण अरविंद कडबे बोलले तसं जेव्हा जेव्हा परिवर्तन होत राहतं परिस्थितीमध्ये वेगवेगळे अवतारी पुरुष आले, अवतारी स्त्रिया आल्या आणि त्यांनी परिवर्तन घडवलेलं आहे. पण त्याचं माध्यम सगळ्यांनी म्हणजे वैदिक असो का बुद्ध धर्माचा असो, सत्संग हे सांगितलेलं आहे. आज आपण सत्संग घडवून आणलात, हे फार मोठी गोष्ट आहे. तर उद्या ती पौर्णिमा आहे. आज आपण त्या पौर्णिमेला अँटिसिपेट करून आपण आज सत्संगामध्ये बसलो आहोत. आणि शनिवारी रविवारी आपला दर डिस्ट्रिक्टचा सत्संग पाण्याच्या ओघाने चालू आहे. त्यात तुम्ही हे खूपच अगदी पुण्यकार्य करताय सत्संग चालू ठेवण्याचं, कारण सत्संगातनं क्रांती होत असते. तर मी तर एक निमित्त आहे. सर्व तुमचा आशीर्वाद आहे. सगळं जलबिरादरी टीम, विवेकानंद केंद्र आणि विश्व संस्कृती आश्रम की आम्हाला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला. खूपच तुमचे आभार. सर्वांना धन्यवाद. सगळे तिथे आलेले आहेत. आपापलं धन्यवाद. अतिशय बहुमूल्य नमस्कार. वेळ देऊन नमस्कार, प्रणाम. नमस्कार.